MBA फील्डच वेगळी आणि आपण जे काम करतो ते एकदम वेगळं. एकदम काय म्हणजे हा काय वाट आहे ही नेमकी? मी म्हणजे असं बरेच लोक म्हणतात की अरे मला तर हे करायचंच नव्हतं, पण माझ्या बाबतीत खरंच असं हे होतं. मला हे प्रोफेशन म्हणून नकोच होतं. ऍक्टिंग हा मला नको होतं. मला छंद म्हणून करायचं होतं, माझं पॅशन होतं हे. पण मला असं होतं की नाही सोमवार ते शुक्रवार जॉब करायचा, शनिवार रविवार सुट्टी घ्यायची आणि लग्न संसार पोरबाळं बस एक सामान्य आयुष्य. आणि मग नाटकांच्या स्पर्धा वगैरे प्रायोगिक करत राहू, आपल्याला आवडतंय म्हणून वगैरे, बस एवढंच होतं. पण ते त्यामुळे मी MBA फायनान्स केलं आणि पुण्यामध्ये मी गेले, कारण CET द्यायची होती. आणि वोंट बिलीव्ह मी कॅट नावाची जी एक्झाम असते, कॅट, मॅट, झॅट, ॲटमा, ह्या अशा सगळ्या MBA साठीच्या एक्झाम्स असतात, त्या मी सगळ्या दिल्या. कॅट थ्रू मला IIM बँगलोर मिळालं, पण बाबांनी जाऊ दिलं नाही. कारण तू जे काय, कारण माझी तब्येत आजही म्हणजे असे मी विल पॉवर खूप जगते, पण खूप काय 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 गोष्टी होत असतात मला. त्यामुळे बाबा म्हणाले नको. म्हटलं बाबा IIM आहे. बाबा बोलले नाही 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 काय पण असू देते, मला काही घेणं देणं नाही, तू इथे थांब. मग म्हटलं मग जाऊ दे. म्हटलं एवढ्या परीक्षा का दिल्या? मग CET दिली. मग कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये कमिन्स कॉलेज पुण्यातलं आहे, तिकडे माझं MBA HNIMR मध्ये मी MBA केलं, फायनान्स केलं. आणि फर्स्ट इयर झालं माझं. आणि फर्स्ट इयरच्या एंडला कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात, त्यात नोकरी लागली. आणि 2005ला माझं ग्रॅज्युएशन झालं, 7ला नोकरी लागली मला. तेव्हा लागली आणि तेव्हा 40,000 स्टार्ट होता. वाव. हो, त्या काळात 40,000 म्हणजे तू मागे जा. 2007 मध्ये 40,000. वाव. तेव्हा हे लागलेलं. आणि तेव्हा साईड बाय साईड ना असे छोटे 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 रोल यायला लागले, पण कळत नव्हतं की हे छोटे रोल म्हणजे काय. सो दॅट टाइम आय वॉज ज्युनियर आर्टिस्ट. मी 500 लोकांच्या घोळक्यामध्ये पुस्तक घेऊन, पर्स घेऊन मी उभी असायचे. मी असे कामं केलेली, 200 रुपये, 250 रुपये पर डे. आणि एका साईडला 40,000 मिळत आहेत, जॉब करते, आणि एका साईडला हे ओके काय वगैरे. आणि त्यावेळेला ना संजय सुरकरांची एक मालिका होती, आणि त्यात कारण नाटक स्ट्रॉंग बेस असल्यामुळे वाक्य बरी डिलिव्हर केली जायची. आणि मग मला त्यांनी सांगितलं की तू घे, तू पुढे ये त्यावेळेला. आणि तो काळ म्हणजे वादळवाट जस्ट संपली होती, आदिती सारंगदास स्टार होती, सुबोध होता, असे. आणि ह्यांच्या मागे मी उभी असायचे.